चाल. टोपी तर काढा, इथं सावली आहे आता. हा काढते काही तुला काही जड झाली का ती? अहो मला कशाला जड होईल? माझ्या डोक्यात आहे ना. डोक्याला जड होते. बस बस इकडे अहो बसते की. बस. मिरच्या पर सुकून गेल्या या तर. हा मग आता मोटर चालू का तिकडे चालू ना वरला मळ्यात. मग 4 वाजता मिरच्या भरायला मोटर चालू करावं लागेल. हे बघ तुला का ठोईत नाही मी का ठोईत नाही माहिती ना. आता हे काय नवीनच हा तुमचं? तुला प्रत्येक वेळेला सांगितले मी. हा कोणाशी बोलायचं नाही बसायचं नाही कोणाजवळ. हा अहो पण काय तुमचं उठून रोज तेच असतं नाही नाही मला अजिबात चालत नाही तुला माहिती ना. आपल्या गावातले लोक चांगले नाही. अहो पण तुम्ही आपल्या मला- गावात फक्त म्या बायको करून आणली अशी. हा आहे का एक तरी तुला माहिती दिसली का अशी? पण बायच आहेत ना. तर बायच आहे पण रंगरूपाना. हा मी काय म्हणत तो लुक कसा कसा राहणे माने. ऐका ना हा? मी काय बोलते. आता तुम्ही बाहेर जाताना बाहेरून मला कुलूप लावूनच जाता ना. मी जाते कुठं बाहेर? नाही सांगतो मी तुला. आता हे बघ तुला घरी का नाही ठेवलं म्हटलं सारखं घरातही नको म्हटलं. चला तुला तर रानात घेऊन जातो. मग आता तो इकडेच बसायचं. हा मग संध्याकाळी जाऊ आपण बरोबर. म्हणजे मी दिवसभर इथे बसू? हा इथंच आपल्या मिरच्याचं राखण करायचं. अहो ऊन किती लागते इकडे काय. चावले ना आता. तुला का उन्हात ठेवलंय काय? सांगायचं ना मी छत्री घेऊन आली असती ना येताना. काय गरज आहे छत्रीची? काही नको उद्या करू जरा. नुसतं चल 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 म्हटलं मी अशीच घरातून बाहेर निघाली. स्कार्फ नाही आणला, काय छत्री नाही आणली नाही, पाणीची बॉटल मी आणली नाही. हा पाणी आता मोटर चालू करतो इकडं. हा. मिरच्याला मग पे पाणी. मिरच्यानं टाकलेलं पाणी मी पिऊ? अरे मोटर चालू राहील का म्हणे. कोणाशी ऐका ना. बोलायचं नाही इकडे पण. हा, मला नाही जायचं कुठं माहेरी बिहेरी वगैरे. नाही ना बाहेर नको जाऊ. बाहेर तुला कोण पाठीचं? आपण काय लग्न काय बाहेर जा तर केलं काय? अहो तुम्ही बोललात ना आता तुला नेऊन पोचवतो. हा बरं मी काय होतो हम्म. आता मी ना तिकडं वरल्या मळ्यात आहे ना. हा. मोटर चालू आहे. ती मोटर बंद करून येतो. तोपर्यंत तू इकडेच बस. हा जाऊ का? नको. नको मग ती मोटर एमटी चालेल. पाणी निघालं असेल विहिरीचं. दुसरं कुणाला तरी सांगा ना मग. तिला कोण जाईल बंद करायला? आपली मोटर दुसरी कशी काय बंद करतील? मी मोबाईल पण नाही आणलं घरातून. हा काही नाही जो वाटलं आराम कर फक्त. झोप तुमचा घे. मोबाईल देऊन जाता काय मला? अरे मला लागेल फोन येत राहते काही येण्यासारखी करते काय तू? जा पण लवकर या, मला कंटाळ येतो मला इथे अर्धा 10-15 मिनिटं लागतील जाऊन यायला. बसून. असेच बोलता 10-15 मिनिटांनी असे टाकून जाता मला. हा मग जाऊ का? नको. तोंड जोडेल जावाला. जा. हा बस गेला गपची दर्शिक. लवकर या हो. हा लगेच येतो. शी काय माणूस आहे. मला अगोदर सांगितलं असतं तर मी काहीतरी टाइमपाससाठी घेऊन आली असती ना. हां आता काय इथं मी करत बसणार एकटी. अहो तुम्ही ते आताच तिकडे मोटर बंद करायला गेले. हो गाडी घ्यायची होती मला. हां मग जा ना तिकडे. मोटर बंद करायला वरती गेले. मला जाईल नाही ना आता मोटर चालू करायला का बंद करायला? बंद करायला गेलेत. तुम्ही अचानक इकडे? हा असं काम होतं. काय झालं माहिती का? हम्म, थोडं मागे थोडी मजबुरी वाढली त्याच्यामुळे ना हम्म. मी जरा फिरायला लागलो. म्हणजे काय झालं काय नक्की? पैसाच लय वाढला माग. बर. पैसा खर्चायचा असा. हो नोटा भरपूर दिसतात खिशामध्ये. बरं मी म्हणतो हम्म. तू एवढी भारी दिसती, एवढी चांगली, एवढी सुरूपवाने असे तसे अहो नका बोलू तसं. हे बोलून बोलून माझा नवरा इथं मला टाकून गेला. ऐकून तर घे. तुझ्यात काय कमी बा? तू एवढी सोन्यासारखी बायको टाकून त्या ठेकीच्या मागं लागल्यासारखा. कोण? तुझा नवरा. गप्प बसाव. तुम्हाला काय मलाच सांगायला भेटलं मग काय? तुझ्या सल्ला नव्हतं का ते? ते तसं काहीच करू शकत नाही. मला माहिती आहे ना. ते माझ्यावर एवढे प्रेम करतात, एवढे माझे लाड पुरवतात, मला हवं नको ते बघतात. तर मग ते ठकीकडे काय जातील त्या काळीकडे? ठेकेचं तुला शेव नाही म्हणून तो पुढं का गाड्या पण वर करतो तो. आमच्या कानापासून नाही करीत. म्हणजे गाड्या पण वर आहे तुझ्या सगळं प्रेम त्याचं. नाही 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 तुम्ही खोटं बोलता. मला माहिती आहे. आणि हे जर खरं जर असेल ना तुम्ही एक क्षण पण त्याच्याजवळ राहणार नाही. समजलं मी ना? पाहिलं तू परवा दिवशी तू तेलाने लावलं होतं ना तुला. हम्म, ती एक पिशी आणली त्यानं 1 लिटरची. हम्म. ठेकेच्या घरी डायरेक्ट डाबा. नाही 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 असं नाही होऊ शकत. सांग तुझ्यासारखी बायको त्याला लागत माझ्यासारखा लागत होती राहून. अरे तो इतका वादारी करतोय.
इतकं एक करतोय बरं तो रातचा 9च्या पुढे जाऊ येतो का नाही. हां त्यांचं टाईमच आहे 9:30चा. मग तो ठेके जेवल्याशिवाय लिगत नाही घरात तो. अहो पण घरी पण खातात येऊन 2 भाकरी भात भरपूर जेवतात ते. कायचं जेवत ठेकेला भरितो तो भरितो. हे जर खोटं जर निघालं ना भाऊजी तर ध्यानात ठेव, मी तुम्हाला सोडणार नाही. सगळं गाव साक्ष देईन. पण तू काय करते माहिती का, डोळे असून आंधळी तू कानामध्ये बोळे घालून बसायची. येऊ देच त्यांना, थांब. मी आता सोडणारच नाही त्यांना. मी ह्या कुठे सोक्षमोक्ष करण्याशिवाय राहणार नाही. तुझ्या ठिकाणी माय बायको जर असते ना, आज तर मी वागत होतो तिला कधी लपडं करून मोकळी झाली असती. कधी लपडं करून मोकळी झाली असती. अहो पण मला काय बोलायचं आहे, ते मला 1 मिनिटासाठी पण कधी सोडत नाही कुठेच, माहिती आहे का. घरामध्ये कोंडून जातात मला ते, का तर बाहेरचे लोक कोणी मला बघायला नको, कोणी फितवायला नको म्हणून. मग ते का ठाकीबरोबर लफडं करतील मला सांगा. तुझ्यापेक्षा ती किती त्याला आवडती. तुला लग्नाच्या आधी मग तिला लपड आहे. मग ती आवडली असती तर मग त्यांनी तिशीच लग्न केलं असतं, माझ्याशी का केलं असतं. लग्न व्हायला होतं पण ती नवऱ्याकडे नांदी नाही याच्या करता. याच्या करता ती नवऱ्याकडे नांदी नाही, याला नांदून सुद्धा दिली नाही ती. चायला बाबूराव एवढा जपितो त्याच्या बायकोला, तरी शिरपतराव चान्स मारतो. म्हणजे काय जमाना आला बा. हां म्हणजे गावात कोणी पाहू नये म्हणतो, मळ्यात आणून बसतो. ते हा बहादर मळ्यात जातो. आयला बाबूराव बसा बसा, तुमचीच वाट पाहत होतो मी. काय नाही काय गेलतो, मोटर बंद करायला येते? मोटर बंद करायला गेलतो ना वरल्या मळ्यात. हा का? हा इकडे तर पाणी दुसरंच कोणी उपसू राहिलं. नाही इकडे मोटर बंद आहे ना, हां ती मिरच्या चालू करायची आता इकडून गेला. हा का? बाबा दुसरं काय ते लक्ष नाही बरं का एवढं. कोणाला कोणी कोणाला मोटर पाणी देईल का कोणी. नाही उपसा चालू आहे, म्हणजे उपसा चालू आहे इकडं. काय बोलायचं उपसा काय आता कसं काय. माय बायको बसेल ना तिला. हा ना, मग तोच उपसा चालू आहे सगळा इकडं. म्हणजे तेच सांगा तो तुम्ही. उपसा म्हणून म्हणलं लक्ष नाही बघ असं व्यवस्थित. खबर. काय उपयोग नाही बाबा तुझ्या ठिकाणी मी असतो ना, हा. मी त्यांना दोघायला असं उभं चिरलं असतं, उभं मीठ मीठ दोघं? मिरची भरली असते. हा दोघं कोण. काय मग तुला माहित नाही का? नाही माय बायको एकटेच बसले, मी त्याला रानात आणून बसवले. काय खरं नाही बरं तुझं आलं. अरे काय खरं नाही. अरे काय बोल राहिले साम्या तू. तू जीव देऊन टाक बाबूराव बरं का. खबर आज काय झालं. तू जीव देऊन टाक, उपयोग नाही तुझा, जगून उपयोग नाही. ते आता काय बा. मी आहे ना, एक तर मी जीव दिला असता, नाही तर समोरच्याचा जीव घेतला असता. लय बेकार मोकळा माणूस. बोल बरं मला सांग बरं एकदा. हा? मी मौजू मला 10-15 मिनिटं झाले मग तुला मोटर बंद करायला गेलो फक्त. तुला खरंच माहिती नाही मला शपथ नाही माहिती आता. पडीचं मत घेऊन राहिला. ते माहिती असतं मी ते फोडले नसते का तिला दोघं पण. हा खरंच माहिती नाही. शपथ रे, आता काय सांगा साम्या. मग तू रोज आणून बसतो ना. हा रानात हा. इतके दिवस घरात कोण ठेवायची मी हा तिला. ना. मग घरात म्हणलं नको गरमाटाचं म्हणलं चल मग तिकडे येऊ आपल्या रानात आंब्या झाडाखाली बस तिकडे. म्हणजे काय रे बाबा तुझ्या बायको प्रेम नाही करीत का? आणि मग हा अरे मग मावर एवढी भारी बायको असले मी काय कोणा का ते म्हणजे. मग हा प्रेम करता आली इच्छा पूर्ण नसेल होत. कोणाची तिची इच्छा नसेल पुरीवर. असं कसं काय काय. गोष्टीची इच्छा नसेल पुरीवर. ए, तू चुकीचं बरं बोल बरं मला एक सांग, असं तुझ्याकडे काय नाही जे शिरपतरावकडे आहे सांग बरं. काय त्याच्या काय वेगळं किंवा मा काय. मग मला तेच म्हणायचंय, मग एवढं तुझ्याकडे सगळं आहे, मग ते शिरपतरावला घेऊन कार बसती मळ्यामध्ये. पण शिरपे आता म्हणायचं काय. ह्या डोळ्यानं पाहिले, ह्या डोळ्यानं. काय करावं शिरपेला बा आता. हा पहिली माझी बायको याच्या पायीच गेली निघून. म्हणजे आता ही दुसरी होती का? म्हणजे दुसरी करायला बाबर तुला एवढं भारी भारी बाकी भेटायचं कशा काय गाड्या? बेटा नशीब ना आता काय करतो. आणि त्याचे लोक अशा काड्या करीत राहत्या, येत्या माझ्या बायको जवळ बसा त्या. बरं तू मानला काय माहिती का, मी ऐकलं बा तुझं आणि ते ठकीचं लफडं नव्हतं का? यायला ये बाई असं एका दोन सांगितलं सांगितलं त्याने. मग असं मला नव्हतं माहिती बा आजपर्यंत, पण मला तिकडे बसलो ना तिकडं ऐकायला आलं आपल्याला. या शिरप्याला तुला एक सांग हा, का, हा. हे एका दोन बाहेर जाऊन सांगत राहतं घरी आणि त्याच्याशी करून घेतो ती बाई. सावध होय बरं का बाबराव. लई ना आला सवय सावध लागली होय, त्याला. सावध पण आता होय. खरं तो पाहिलं ना डोळ्यानं. अरे बाबा डोळ्यानं म्हणजे तो आहे ना, तो ग्रहण आहे डायरेक्ट. शनी काय सांगतो आपण, शनी. तो तुझ्या संसाराला शनी लागला समज. नाही आता तो त्यानं मावाला परत म्हणजे वाटोळ करायचं काम चालू. हा म्हणजे मी अजून 10-15 मिनिटं नाही झाली मोटर बंद करायला गेलो आणि रिटर्न आलोय. नाही तो मला तर वाटतं त्याचं ध्यानच राहतं. तुमच्या वावर शेजारी शेजारी आहे ना, हा मग त्याच्यामुळे त्याचं ध्यानच राहतं असं वाटतं मला. तू गेला अरे तू पाठीमारी होतो कोण नाही, तू येऊन बसतो. अरे आजच आणली बाबा रानात मी तिला. हा रानात आजच आणली, घर लावून येतो दरवाजा. हा तू घरी लावून यायचा ना, ती बरोबर मागच्या दरवाजाने घ्यायची त्याला मध्ये. नाही नाही हा दरवाजा मागच्या कुलूप आणि पुढच्या कुलूप. कुलूप होतं का? हा मी ऐकलं होतं पण पाहिलं नव्हतं बरं का डोळ्यानं. आज पाहिलं मी. आज त्याला संधी सापडली का. आज संधी सापडली. बसेल तिकडे मिरच्या जवळ. बसेल म्हणजे ना, अरे लई लई जीवाच्या गप्पा चालू आहे.
बोलत असतील रे ते अ? नुसते बोलत असतील. तू एक काम कर, पाय तू तसं मी येतो मागून. बर माझं नाही बायला चारा पाणी करायचं बर राहिलं. चल मला ना- हा मी आता मागून येतो, दमच नाही काढणार. हा हा चालेल. हाय खरं नाही भाऊ, एवढं बायला जीव लावा तरी बाय असं काल करत असतील. बायला चारा पाणी टाकत आता. तो आहे ना जळ कुठली काढायची नाही. तुला काय लागेल ना शिरपतरावजी म्हणतोय. तुम्ही माझं डोकं एवढं हँग केलं ना, मला काही सुचतच नाही आता मी काय करू ते. काय करते तू खरी सांग असो ना बाजीरावला बाबरावला खत राजीनामा दे. म्हणजे हा काय त्याला- काय बस म्हणजे त्याला मी सोडचिट्टी देऊ? अहो काय करते तुम्ही? घे ना राहू दे ना. एवढे पैसे? आता अजून देईन ना. बंडल आहे. नाही अहो बस 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 मला पण हे माझ्यावर ओवाळून दिलेत पैसे म्हणजे काय? अहो, उगाच कोणी पाहिलं वगैरे तर मला भीती वाटते ते कोण तिकडे. पाहते हा पैशा पुढे सगळं फिकर राहते. हा ते तर झालंच पण तुला जेव्हा अडचण आली ना हा तेव्हा मला फोन कर. तुझा नंबर तर घेतलाच आहे का नाही मी आता. अहो हो पण मी घरामध्ये मला बंद करतात ना ते, बाहेर कुठे मला आणतात कधी कंच घरामध्ये. माझं दुखत आहे, मला असं झालंय, मला तसं झालंय, मला हे झालंय ते झालंय. एक काम कर ना तू माहेर म्हणून जाय ना तिकडं माहेरला गेली. माहेरा? अहो मी माहेराचा म पण काढू शकत नाही. तो माणूस मला एक सेकंड पण कुठे पाठवत नाही. इथे मैत्रीण पण नाही कोणी माझी, माहिती आहे तुम्हाला? त्याला म्हणा तुला काही ठेके लागती, ठेकेला बाजार करून देतो. हा आता माझ्याकडे बोलायला वावे. हा. आता कधी तुम्हाला बोललं ना असं की तुला कशाला कोण पाहिजे, मी दरवाजा लावून जातो, कोणाशी बोलायचं नाही असं तसं. बरं मी आता ठकीचंच उदाहरण देते थांब. आता मी त्याला सोडणार नाही पण थांब. ते ठेकीला काय आवडले असेल ते सगळं गावची ठेक वापरतो ना हाय तिथेच मारत. ते जाऊ दे मरू दे, ती ठकी गाव वापरू दे, नाही, नाही तर त्या- अख्खी बाजारपेठ वापरू तिचा दे. आधार त्याला म्हणे त्याचा आधार तुला होईन. आधार ना आधार मीला पोहतो. आपण पैशाची काय गरज होती हो? आणि राहत. काय तुम्ही पण मी आलो रिकाम्यात ते तर झालं. रिकाम्यात जात नाही. मला सवयच आहे हा ना. रिकाम्यात मला पाठवायचं. झालं का? अहो काय? काय काय करताय काय तुम्ही? वा, टाकू का याच्या टाकू? वहिनी मी मिटलं का नाही द्यावं सगळं. हा हा काय भेटलं? अहो लागेल ना ते त्यांना. पैसे घेतले ते कोणा? माय मंडळी हजेरी होती ना तेव्हा चालू चकून घेतले ते देऊन हे टाकले. पैसे काय घेतले? ते मी आहे ना त्यांना उसने दिले होते. कधी? कधी? माय मंडळी हजेरी आली तेव्हा. हा तुला तर बेटा करायचं बाहेर काढेल नाही का? खिडकीतून खिडकीतून दिले. खिडकीतून? खिडकीत लावेल राहायचं ना आपल्या. त्याच्या मध्ये घुसत होतं फटीतून फटीतून दिले. फटीतून. फटीतून दिले. एवढी फाट मोठी होती. हा होती. आज जात होता का? हा. हात हे तर नोट आहेत ना, मी याला कुठे हात घालायचा होता? चांगली बघा तुझी बायको आहे ना याला काळाच्या माणसाला सहकार्य करते. ते जाऊ दे, तुमच्या ठक्की सोबत काय लफडे पडले मला ते थोडा सांगा. पाहिल्या का काठी आता माझी एका रट्ट्यात तो जीव गेला हा, आता. तुम्ही तिला तेल नेऊन देता, साड्या नेऊन देता, तिला धान्य भरून देता, रात्रीच्या वेळेस जेवण नंतर घरी 9:30 तुला वाजता कोण जेवण. म्हटलं ये? कोण म्हटलं म्हणजे? हा हा डोम कावळा. सगळं मग ते सारे. काय खोटं बोलतील काय तू ते? आतापर्यंत किती जणांचे का घराचे नाश केले? मी कुठे नाच केला हा? उलट्या अरे करायला पहिली पैसे बायको तर मावली ह्याचीच काढून दिली. हा टकीच हिच त्याचं सगळं याच हा तुझी बायको मोकरी होती पहिली आठी हा काय? मोकरीच होती. म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात का? नाही नाही खोटं अरे काय काय वागतो काय नाही म्हणजे मावली बायको चांगली दिसायला मी आतापर्यंत घरात ठेवली होती पण म्हटलं चला आज रानात न्यावं. ती काय घरात- तरी रानात आलास का तू काय करायला? घरात वाजवी बसली. नाही नाही, रानात आला का तू इकडं? फक्त 10 मिनिटं झाली मोटर बंद करायला. हा लगेच हिच्या कान बरी सुटला. मला तर बोलले की तुम्हाला भेटायला आले होते, काय काम होतं त्यांना विचारा. काय काम होतं? हा बोल मग काय काम अटकेलं होतं? काय काम आहे? ते तेव्हा आहे ना तू म्हणलं तो बैल विकायचा काय म्हणून कोणला? तुला अरे बरंच काय वस्तू होती तर मावाल्या. मग हा तुला कोणा सांगितलं पहिले वापायचे? म्हणतो ती चावला चालला म्हणून हा बाबा का? बापायला म्हणून. आणि तू आता आहे ना शिस्तीत निघडून नाही तर आता तू रट्टे काची. पहिले तुम्ही सूक्ष्म हा, बाय. तुमचा आणि त्या ठगीचं काय आहे का पहिले मला सांगा. मला याच्या बायकोला फोन लावते. याच्या बायकोला बोलू घेतो. हा लावा लावायच्या कायला बायकोला कायला phone. हा? ते तिचा फोन लागत नाही तिचा. हॅलो मनीषा हॅलो. काय करू राहिले का? कुठे आहे तू? हा येऊ राहिले. काय म्हणता हो? येऊ राहील कुठं? तुम्ही कुठे आहे? अहो मी काय आता वहिनी इकडे आंब्या खाली ये बरं तो नवरा इकडे बसले. आंब्याखाली? हा आणि काय करता तिथं आंब्याखाली? ये बा बायको जवळ बसलो आता. मा बायकोला एका दोन सांगितलं ते काही चाटा मारित तिला. आपण कोणत्या आंब्याखाली ते तर सांगा. बरोबर का आपला जायचा रस्ता नाही का तुमचा? हा मला वाटलंच होतं पण मी परत विचारलं एकदा. नाही नाही इकडे इकडेच बर बर थांबा येते मग. ये ये
जेव्हा तुझ्या बायकोला आता आता तुम्हाला समजलं ना हा. की दुसऱ्यांच्या आयुष्य संसारामध्ये वाट लावली म्हणजे कसं होतं ते. खिडकीच्या फाटीतून पैसे घेते नाही का नाही तुला हो. काय काम केलं काय काम दे पैसे त्याचे दे त्याचे पैसे तसं काहीच दिलं नाही मी यांच्याकडून हा? काहीच पैसे घेतले नाहीयेत. पैसे विकत घेतो काय मला तशी ओळख- माझला काय तो आहे ना आता आहे ना चाटूनच काढील आता कसं काय? मान आधार लागले हो आणि माझ्यावरती आहे ना ओवाळून पैसे दिले मला त्यांनी. हा का हो तो काढू का रे दिला एवढी तो का बसू ठेवला अहो ते येऊन बसले डायरेक्ट मला मला. म्हटलं होतं 10 मिनिटात येतो म्हणून बरं, हो. खोटं आहे का बाबूराव? नाही तू म्हणला सामा बरोबर आहे हा ना. अरे लय नालायक माणूस बायकोला पैसे दिले त्यानं आणि ते ठकीचं काहीतरी चालू होतं. मग त्याचा बी एका दोन्हीचे कान भरीत होता ना हा ना. आणि लपडा कर म्हणा माशी ठकीचं सगळं पोर- ऐकलं ठकीचं पोरग सेम यासारखं आहे. आणि तरी बायको म्हणा नाही हो असं नाही हा? मानावरा लय जीव लावतो म्हणे मला ते तर बोलले की त्याचा नवरा तुम्ही काढून दिला आणि तुम्हीच त्यासोबत राहता म्हणून. कोणाचा ये नाही हाणेल ठकीचा? शिरपतरावने. अहो याचा का माहिती मग पोरग सेवच केलं ते पुरं. तुला वाटलं एक दिवस तुला तिच्या घरी नेतो हा. खरं खोटं करू आपण काही बाई सांग काय नाही, बरं फोटो आहे ना माझ्याकडे. हा, फोटो आहे ना, हा. फोटो आहे ना, माझ्याकडे फोटो आहे ना. नाही नाही हिला सांग काही ती ना हा. या बाय शिरपतरावला याला पण शिरपतरावला आहे का नाही खरोखर काय असं बरोबर. ऐक नाही उंदरावानी तू अंड हो हा. हाय हाय. डोळे डोळे पाहिजे डोळे डोळे पण आहेत असे मांजरावानी. मांजरासारखे. हा? अहो तुम्हाला काही लाज वाटते की ना तुमच्यावर मी एवढं विश्वासाने बोलत होती हा तुमचा आदर करून आणि तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल मला एकाच्या दोन सांगितलं तुम्हाला शरम वाटत नाही हा त्याची काय शेण बायको- खाता का तुम्ही. त्याची बायको आली ती काय आली आली मी काय आली म्हणतो, काय 1000 रुपये दे, तिचे तू रुपये तिचं तोंड 1000 रुपये आम्ही काय बाहेर खाऊ काय ही बायको आहे का त्याची? या बघ वाईडी दिसायला चांगली आहे. तू काय झालं मी सांगतो मा बायकोला सविस्तर हा तर बाबूराव जायला तर मोटर बंद करायला तर म्हणे मा बायको बस गाठका जाऊन बस म्हणे गप्पा करू लागा तिला करमत नाही मग बस तर मग काय बिघडलं यांचं बसल्यावर काय झालं बरं वहिनी आज कोणी म्हणाल का मा बायको जवळ जाऊन बस म्हणाल का मग हे म्हटले शिरपतराव तरी म्हणाल का बा? एक तर आम्हाला तुला म्हणाल बा बाय माणसाला बाय माणसाजवळ जाऊन बस हा. याला काय सांगेल मी काय तोंडाला तो नवरा काय कोणत्या जातीचा हे मला माहिती आहे ना हा, का- पहिली बाई बायको यानंच काढून दिली अहो एवढे चिडून राहिले काय केलं तुम्ही काय केलं ते पिऊन आले त्याचं काय पण मी म्हणलं? अहो ताई मला एकाचं दोन सांगितलं म्हणे माझ्या नवऱ्याने ठकीचं म्हणे लफडे आहे आणि तिच्याच घरी तो राहतो जेवतो खातो पितो धान्य बिन्य भरून देतो साड्या घेतो वहिनी. हे सगळं मला सांगितलं. वहिनी मेन सांगा ना. हा आणि मेन म्हणजे माझ्या वळून मला 5000 रुपये दिले त्यांनी. का हो? घरात तर तुम्हाला साखरीला पैसे नव्हते 5000 कसं काय दिले तिचे घेणं होतं ते देऊन टाकलं पूर्ण आणि वरून मला म्हणतात की तुझ्या नवऱ्याला म्हणे तू सोड म्हणे काय त्याच्यामध्ये. लपडा कर म्हणे माझ्याशी. हा असं बोलले सांग आता हे बोलायचं काय कारण आहे हा? काय कारण टाकू आहे? का छाटून हा? छाटू का कशाला हा? नाही नका मी बोलती ए, ना बाबा. तो चेहरे का पाव राहिले मी मी बोलती ना तुला लागल म्हणून मी त्या वहिनीची देत पंचायत होईल नाही. हा. मग जर बोट म्हणून थांबलं, काम म्हणून. कशी करतील म्हणूनच तापलं मी हा अहो तुम्ही बोट छाटाल हात हा. छाटाल तर मग? मग काम कसं काय करणार उलट तेच तिला ना. सांभाळावं लागेल माहिती का मला सगळं आयुष्यभर. सांभाळावं लागेल मला काय घर काय सगळं माझ्याकडनं होणार आहे काय हँडल? मग तू आता त्याला सांभाळशील का व्यवस्थित आता मी कुठं काही त्यांना काय मोकळ याच्या पुढे जर परत मा बायको नजर ठेवी का ते काय म्हणताय हिचं घेणं होतं काय घेणं होतं ग तुझं? घे ना अहो माझ्याकडे काही घेणे नव्हतं माझा नवरा मला लॉक लावून जातो बाहेर तर मी कसं काय यांच्याकडून घेणं देणं करणार. हा बिगार टुच्चीला याचा अर्थ बाई तूच काय बोर हे करत असं नाही 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 तसं नाही आपल्या गावात आहे का अशी बाई अहो मला चान्सच नाही करायला. आहे का आपल्या मा बायको सारखी बायको आहे का चान्स नाही ते वरती कौल लावून घेतले का म्हणजे तुम्ही वरची कौलं कधी काढली. लोकांच्या परवाच्या दिवशी घरावर दिसला होता मला तुम्ही परवाच्या काय दिवशी करायची गरज? परवाच्या दिवशी हा दिसला होता कौलं काढताना बितडी हा नाही रे. तुम्ही स्लॅब टाका आत्ताच्या आता नाही आजच स्लॅब टाका तुम्ही. कौलं काढायची काय गरज आहे तुम्हाला काय पिक्चर पाहत राहतं काय त्यांच्या घरात? आमचा पिक्चर बघत होते काय. पाहत होतो, नाही सकाळी रे. सकाळी अहो टीव्हीत आमची टीव्ही बंद पडली हा ना का? हा टीव्हीचा म्हणते मी ते काय हे? मी फक्त फोटो काढला होता मी मध्ये नव्हतो हो फोटो काढला बाबूराव. काय ते? माणूस आहे हा. फोटो काढले आंघोळ अहो, तुम्हाला करताना काय वाटतं का माझी ना पाहू दाखव दाखव पाहू मला पाहू दे बरं अहो तुम्ही त्यांचं काय ऐकता. थांब काय बाई का रे आता ठकीचा फोटो आहे ठकीचा हा बघू इश. हे काय हा? काय रे शिरपतराव शी चाललंय अहो, सगळीच वय गाव. झालं त्यावर काय आता आता तुमच्या लक्षात आलं का एवढं होऊन सुद्धा अजून पण कळ लावत होते माझ्या संसारामध्ये. अरे वहिनी काय करायचंय तुम्हाला लोकांच्या संसारात कळ लावायची तू तिकडे ठकीचे द्यायचे फोटो काढ तो बायकोला दाखव बाबा आम्हाला काला दाखवतो मी म्हटलं माझा नवरा लय भोळा महादेव काय तर हा. महादेव, भोळा महादेव हम्म. नाही हाय बोळाचे पण त्याचे लफडे सोळा आहे हा. हा, बरोबर हाय बोललात तुम्ही. बोळाचे. बरोबर आहे. हा? नाटी बिंटी घालणार कोण तू बघितलं आता निघतो म्हणजे किडू तुम्हाला साखरीला पैसे नाही घडी घडी सांगते लोकांना द्यायला 500च्या नोटा काढून मला राहिले नको काय देऊ हा? तू निघ.
मी काय बोलते आपण यांना याची कंप्लेंट करूया पोलीस स्टेशन मध्ये या अशा नाही, बायकांचे नाही, फोटो याला नीट काढतात. करतो मी एका राट्यात. अहो याला- अहो तो मरण बिरण कशाला मारते अहो गेला पळून गेला लागा त्याच्या मागे त्याला मारायचं नाही का त्याला हा हे बघ तुला अगर सांगतो नवरा तू सांभाळ. आता माझ्या नवऱ्याला मी काय सांगते का बायांपाशी नाही, जा, कुठं नाही, काढा, नाही, हे जीव करा. लावत असेल वहिनी तू जीव लावत नाही जीव नाही लावत तर त्याला काय कुठेतरी करणार? काहीतरी काही पडते म्हणून तो बाहेर घर घालतोय. अहो, तुम्ही काय हा? चावळता काय हा? तुम्ही भाजी भाकर दोन्ही टायमाला खायला वहिनी बाबा तू प्रेम देत जाय त्याला त्याला प्रेम नाही जाय. प्रेम देत जाय. प्रेम आमच्या- देते सगळं देते पण एखादं आवचिंत राहतो आमच्या परपाचे तुमची उद्ध्वस्त बायको करू. सांभाळा काय? आम्ही आमचं सांभाळतो म्हणजे बाई ओ बायको त्याला बोलायला ताई लागते का? मी बरोबरच नाही आहे बायको बोलायला लागते त्याला. तुम्ही तुमची बायको सांभाळा आणि तू तुम्ही आनंद काय आगीत तेल ओतायला आले का बरं. तुम्ही बघत बसा आम्हाला सांगू नका हा. म्हणजे हे- चोराच्या उलट्या म्हणजे बोंबा पहा, चोराच्या नवऱ्याच्या उलट्या बोंबा कशाला- झाल्या या तर काय बोलतीच हो? उलटी नाही मी हा? म्हणजे तुम्ही काय माझ्या नवऱ्यालाच बोलून बोलून घेऊ राहिले का बाई तू अगं जाते का बाई. आता? आयला नवरा पळून तू गेला जाते ही का? कशी बोल राहिले आता मग हा? मग तुम्ही काय बघितलं का डोळ्याने माझ्या तर नवऱ्याला लगेच तू काय जा बाई, म्हणते बाई, ना जा. म्हणजे इथं सपोर्ट आहे म्हणजे इथं सपोर्ट आहे सपोर्ट आहे जाय तू आता. नाही हिच्यात काहीतरी कमी असेल त्याच्यामुळे ही ते जीव लागली हा. बरं का? त्याची चूक नाही हा म्हणूनच ही आहे ना ही त्याची प्रेम चूक नाही नाही केली. त्याची चूक नाही. हा. पण हे बघ तुला एका सांगतो हा? हम्म. आपल्या गावामध्ये असे लय मारती बरं, येऊ, बाबराव येऊ का? बोलता आपल्याला बोल बरं बरं मी सांगितलं चांगलं केलं काय तू केलं. म्हटलं समाती बरं झालं हा, बाबा नाही तर हिला जाऊ 2-4 दिवसात येणं त्याला कार्यक्रम मोटर बंद करावा करायला नेलं असतं तिला जोडीला हा. ते परवडलं असतं नाही नको बाई माणसाला कुठे नेत जायचं हा. जाऊ दे जे होतं चांगल्यासाठीच होतं त्याची नियत तर मला कळाली कशी आहे हा, मग ते याच्या पुढे ध्यानात ठेव. तो जाऊ दे तुम्ही स्लॅब बरं, टाका येऊ का? चला मी येऊ का हा हा हा, ये ऐका ना हा. ते ठकीसोबत जे झालं ना हा. ते मला ते बघून विचार करून मला पाहिलं कसं की नालायक होतंय. माणूस. तुम्ही ना स्लॅब टाका घरामध्ये पहिले अगोदर कोणता आपल्या स्लॅब अरे, कौलं तो येऊ काढून शकत नाही आता तो येऊ शकत नाही. नाहीतरी मला भीती वाटते तुम्ही स्लॅब टाका तुम्ही चला आता घरी मला नाही थांबायचं इथे 1 सेकंड पण